अंबे खुश राहा, आनंदी राहा, आरोग्यपूर्ण राहा, हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना. तर आता बघा, आज आपण आहे ना फणसाची भाजी करूया. हा कच्चा फणस आहे, कोवळा फणस आहे, त्याची भाजी करूया. तर चला, तर मग आपण फणसाची भाजी करूया. चला. आता हा फणस आतून जेवढा नरम आहे तेवढा बाहेरून बघा कसा आहे, असा असा टोचेरी टोचेरी. कसं निसर्गाची देण आहे बघा. आणि इथे असं आहे आणि इकडे त्याला असे छान छान गर असतात, नाही का, गोड गोड असतात गर जेव्हा पिकतो तेव्हा. पण आता ही आपण भाजी बनवूया याची. चला तर मग. घेतलं. हां, आपण चाकूला तेल लावून घ्यायचं, कारण ते थोडं चिकटत असतं ना. आणि आता आपण कापून घेऊया ते. त्याची हे आहे ना, वरची ती साल ती काढून घेऊया. कापून घेतल्यावर त्याची साल अशी हळूच निघून जाईल, नाही का. हिची वरचं ते खरखरीत होतं ना, ते काढून घेतलं आपण. आणि असं आपण आता हा सगळा कापून घेऊया. हां, असे छोटेच जरा तुकडे करू आणि मग ते कापून घेतले. आणि आता आपण ते धुवून उकडायला ठेवूया. ओके. अजून काही पाऊस पडलाच नाही. मग काल बाजारात गेलो तर छान असं दिसला. मग आता ना वटपौर्णिमा आली, तर मग जो फणस असतो तो पण घेतला आणि हा कोवळा फणस पण घेतला. पिकलेला पण फणस घेतला आणि हा कोवळा पण फणस घेतला. तर म्हटलं चला, आता अजून तर पाऊस पडला नाही, अजून गरमच होतं आहे, तर मग करूया फणसाची भाजी, नाही का. छान असते फणसाची भाजी आणि अगदी ना नॉनव्हेजसारखी लागते ती. नॉनव्हेजसारखीच दिसते. चला, हा पूर्ण कापून घेतला. आपल्याला पीस असे हवे होते म्हणून असे केले. आता आपण हे कुकरला लावून देऊया. गॅस पेटवते. ओम गणपती नमः. चला, गणपती बाप्पा मोरया. आता हे त्यात पाणी नाही टाकलं आहे आपण, खाली पाणी आहे आणि त्यात पाणी नाही टाकलं आहे आपण. आणि आता असंच शिजून घेऊया. चला, तर आपण कांदा टाकूया. कांदा झाल्यावर आता आपण त्यामध्ये टोमॅटोज टाकूया. फ्राय करून घ्यायचा. आता छान असं फ्राय करून घ्यायचं. तोच टाकूया. पुन्हा हे छान असं फ्राय झालं की नाही, मस्त झालं. आता छान असं खोबरं, कांदा, खोबरं, लसूण आणि आलंचं, तर ती आपण टाकूया. छान फ्राय करून देऊया. आणि याच्यामध्ये आता आपण मालवणी मसाला टाकूया. आपला मालवणी मसाला फेवरेट. हा मालवणी मसाला, हा मालवणी मसाला टाकला आपण. आमच्या घरच्यांना खूप तिखट असं पाहिजे, त्यामुळे चांगलं स्पायसी बनवणार आहे मी. आपला मालवणी मसाला जिंदाबाद. आणि ही कोकणाकडची डिश आहे ना, मग कोकणाकडची डिश तर त्यामध्ये मालवणी मसालाच, नाही का. बस झाला ना मसाला. हळद काढायची ना. मसाला फ्राय करून घेते छान असा. आणि इकडे आपण कुकरला लावलं आहे फणस उकडायला. मग तो काढून घेतला की लगेच याच्यामध्ये आपण टाकू. तर मग बघा, आहे ना, मस्त असं छान करून घेतला आता हा मसाला. आणि फणस हा मे महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये येतो. आता मुंबईला तर आमच्या इथे एवढा असा फणस येतो, म्हणजे वटपौर्णिमेला
आमच्याकडे मुंबईला कसं आहे माहिती आहे का, वटपौर्णिमेला फणस, केळी, जांभळं, करवंद असं सगळं असतं आणि इथे फक्त आंबा दिला जातो. त्यामुळे मग आता आम्ही पण इथे आंबाच देतो. नवीन नवीन मी तर मग मुंबईवरूनच आणायची फणस. मुंबईला तर अशा ट्रकच्या ट्रक उतरतात कोकणातून, त्यामुळे तिथे फणस अगदी मज्जा. इथे अगदी आज अगदी आम्हाला काल बाजारात गेली तर काल असा भेटला बा तो फणस, आणि तो आतून एवढा नरम नरम असतो आणि बाहेरून एवढा कडक असतो. आणि इतका आतमध्ये बाहेरून कडक असूनही आतमध्ये इतका गोड, इतका सुंदर. त्यात पण 2 प्रकार आहेत नाही का, एक कापा आणि एक बरखा. बरखा असा थोडासा चिकट असतो आणि कापा मस्त खोबऱ्यासारखा असतो. आणि जे सीझनमध्ये फळ येईल ते आपण खाल्लं पाहिजे नाही का. तर इथे जरा, पण आता इथे भेटलं म्हणून मग आम्ही लगेच घेतलं ते. तर बघा शिजून निघाला तो, वाफेवरच शिजला तो. पाणी टाकलं थोडंसं आणि आता उकळी करून घेऊया. आणि आपला हा उकडलेला फणस आता त्यामध्ये टाकूया. आपण आता ह्याच्यामध्ये टाकूया. हे करून घेऊया. आता तो मसाला जो आपला आहे तो याच्यामध्ये चांगला असं हे झाला पाहिजे ना, त्या मुरला पाहिजे ना, त्यामध्ये आला पाहिजे. म्हणून मग आता आपण शिजून तर घेतलं आहे, पण याला आता छान अशी फोडणी, उकळी येऊन द्यायची. म्हणजे त्या फणसाच्या गरामध्ये हा आपला मसाला चांगला गेला पाहिजे. भाजी अशी तर्रीदार मस्त. बघितलं ना कसा आमचा मसाला छान आहे, आमचा मसाला मालवणी मसाला. आपल्या मसाल्याची पण प्रशंसा केली पाहिजे ना मग. आणि ही भाजी बघा आता कशी झाली, कोण आहे ना मटणासारखी झाली, कारण त्याला ते असं ना तूस सारखं आहे ना, तर त्यामुळे ते तशी वाटते. म्हणजे व्हेजिटेरियन लोकांना ही भाजी बिचाऱ्यांना, म्हणजे ते नॉनव्हेज खात आहेत असं त्यांना वाटेल. आणि ना हे जे असतं ना गर असतं ना, गर ते ना कलेजीसारखं लागतं आणि हे बाकीचं असं मटणासारखं लागतं. त्यामुळे ही भाजीला काय वेगळीच चव येते नाही का. तर बघा ही मस्त झाली की नाही भाजी. चला तर मग काय, मग ही नानबरोबर खाऊ शकतो, पराठ्याबरोबर खाऊ शकतो, चपातीबरोबर खाऊ शकतो, भाकरीबरोबर खाऊ शकतो आणि भाताबरोबर पण खाऊ शकतो. तर चला मग, चला. आहा, हो हो, छानशी भाजी झाली बघा, हो की नाही. बघा आवडली का? तर आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आवडली ना फणसाची भाजी कशी लागते, छान छान, मज्जाच मज्जा, मस्त मस्त भाजी. चला तर मग आता चपाती बरोबर खाऊया आपण. भाजी मस्त आपली. आहा.